उद्या रामनवमी आहे आणि हा दिवस आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी आणणारा मानला जातो. या व्हिडिओमध्ये आपण रामनवमीची संपूर्ण माहिती, योग्य वेळ आणि पूजा कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच जर तुमच्याकडे प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती नसेल तर मग अभिषेक कसा करायचा आणि पूजा कशी करायची याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. आणि म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. रामनवमी हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अयोध्येत राजा दशरथ आणि माता कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णूंचा 7वा अवतार म्हणून प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. 2026 मध्ये रामनवमीची तिथी 26 मार्च 2026 ला सकाळी 11:46 सुरू होते आणि 27 मार्च 2026 ला सकाळी 10:07 संपते. म्हणून सर्वांनाच एक मोठा प्रश्न पडला आहे की यावर्षी रामनवमी नेमकी 26 तारखेला की 27 तारखेला साजरी करायची. बघा, प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म हा मध्यान्ह काळात म्हणजे दुपारी 12 वाजेनंतर झाला होता आणि म्हणून आपल्याला 26 मार्चलाच रामनवमी साजरी करायची आहे. आता रामनवमीचा शुभ मुहूर्त आहे 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11:13 पासून ते दुपारी 1:41 आणि रामजन्माची वेळ आहे दुपारी 12:25. तर याच वेळी आपल्याला पाळणा हलवायचा आहे आणि जय श्रीराम म्हणत आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे. आता रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करायची, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, घराची स्वच्छता करायची, देवघराची स्वच्छता करून आपली दररोजची देवपूजा करायची आहे. आणि यानंतर प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो घेऊन आपल्याला पाण्याने, पंचामृताने किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र मनापासून जपायचा आहे. आणि जर तुमच्याकडे भगवान श्री रामचंद्रांची मूर्ती नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे तीच मूर्ती तुम्ही घेऊन अभिषेक करायचा आहे. कारण भगवान श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच अवतार मानले जातात. त्यामुळे बालकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून सुद्धा तुम्ही श्रीरामचंद्रांची पूजा करू शकतात. आता अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून एका पाटावर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून त्या वस्त्रावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला मूर्ती ठेवायची आहे. मूर्तीला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे, अक्षता अर्पण करायच्या आहे, तसेच फुले अर्पण करायची आहे, धूप दीप ओवाळायचा आहे आणि मनोभावे आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करायची आहे. आता यानंतर आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य द्यायचा आहे. प्रभू श्री रामचंद्रांना शिऱ्याचा प्रसाद किंवा खीर किंवा अगदीच सुंठवड्याचा सुद्धा प्रसाद तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात. आता श्रीरामनवमीच्या दिवशी रामनामाचा जप करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि म्हणून तुम्ही 1 किंवा 11 माळी श्रीरामनामाचा जप करायचा आहे. तसेच रामायणाचं वाचन किंवा श्रवण करावं किंवा रामरक्षा स्तोत्राचं देखील रामनवमीच्या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे. मग तुम्ही रामरक्षा स्तोत्राचं 11 वेळा, 21 वेळा किंवा 51 वेळा पठण करू शकतात आणि शेवटी आपल्याला मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. आता दुपारी 12:25 आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती, जर तुमच्याकडं छोटासा पाळणा असेल तर त्या पाळण्यामध्ये ठेवायची आहे आणि पाळणा हलवायचा आहे आणि जय श्रीराम असा मोठ्या आवाजात जयघोष आपल्याला करायचा आहे. आता यानंतर आपल्याला संध्याकाळी 9 दिवे लावायचे आहे. बघा, रामनवमीच्या दिवशी आपल्याला 9 दिवे लावायचे असतात. आता हे 9 दिवे तुम्ही कणकेचे दिवे बनवू शकतात किंवा अगदीच पंथी सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. 9 पंथ्या किंवा कणकेचे दिवे घ्यायचे आहे, ते प्रज्वलित करायचे आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे किंवा देवघरासमोर एका पाटावर आपण ते 9 दिवे ठेवू शकतात किंवा यातील 1 किंवा 2 दिवे आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. बाकी 2 दिवे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचे आहे. तसेच 1 दिवा तुळशीमध्ये ठेवा, तुमच्या घराच्या खिडकीमध्ये 1 दिवा ठेवा आणि जे काही दिवे शिल्लक राहिलेले आहे ते दिवे तुम्ही तुमच्या घरासमोर ठेवू शकतात.
असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि माता लक्ष्मी यांचं आगमन होत असतं. म्हणून हा उपाय आपल्याला रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी न चुकता करायचा आहे. त्याचबरोबर जर पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील, छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद होत असतील, तुमचा पती तुमचं ऐकत नसेल किंवा सतत पती पत्नीमध्ये कोणत्याही कारणावरून वादविवाद भांडणं होत असतील, तर रामनवमीच्या दिवशी आणखी एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. रामनवमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी तांदळाची खीर बनवायची आहे. तांदूळ, दूध आणि साखर वापरून आपल्याला खीर बनवायची आहे आणि ती खीर आपल्याला थोडा वेळ 7 वाजेच्या नंतर थोडा वेळ आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायची आहे. आता जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये ती खीर ठेवायची आहे आणि त्यानंतर थोडा वेळ खीर ठेवून आपल्याला घरातील सर्व व्यक्तींनी ती खीर प्रसाद म्हणून खायची आहे किंवा नवरा बायकोने दोघांनीही प्रसाद म्हणून ती खीर खायची आहे. असं केल्याने नवरा बायकोमध्ये प्रेम वाढतं, एकोपा वाढतो. त्याचबरोबर जर काही मतभेद असतील तर ते दूर होतात आणि नवरा बायकोचे जे नातेसंबंध आहे ते प्रेमाचे आणि आपुलकीचे होतात. म्हणून रामनवमीच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय नक्की करायचा आहे. तसेच रामनवमीच्या दिवशी दिवसभरात आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तो तांब्या घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचा आहे आणि त्या तांब्यावर आपला उजवा हात ठेवून आपल्याला 108 वेळा ओम श्री हरिम रामचंद्राय श्री नमः हा मंत्र जपायचा आहे. आता तांब्यातील जे पाणी आहे ते पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे, टॉयलेट बाथरूमची जागा सोडता. हा उपाय केल्याने घरातला जर काही वास्तुदोष असेल तर तो वास्तुदोष कमी होतो. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. तसेच घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते. कारण जिथे रामनाम आहे तिथे वाईट शक्ती टिकत नाही आणि म्हणून रामनवमीच्या दिवशी तुम्ही हा एक छोटासा उपाय नक्की करा. यानं तुमच्या घरामध्ये जर काही वाईट शक्ती असतील किंवा नकारात्मकता असतील तर त्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतील. बघा, रामनवमी हा फक्त एक सण नाही तर हा दिवस आहे आपल्या आयुष्यामध्ये सत्य, धर्म आणि संयम आणण्याचा. जर तुम्हीही रामनवमीच्या दिवशी मनापासून अशी पूजा केली तर नक्कीच प्रभू श्री रामचंद्रांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी येईल. जर तुमच्याकडे भगवान श्री रामचंद्रांची मूर्ती नसेल तर श्री बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि मनोभावे पूजा करायची आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भक्ती मनापासून असेल तर देव मूर्तीमध्ये नाही, आपल्या भावनेत असतो. आणि म्हणून तुम्ही उद्या रामनवमीच्या दिवशी जी काही पूजा करणार आहात ती फक्त मनापासून करा, मनोभावे करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा. नक्कीच तुमच्या सेवेचं फळ प्रभू श्री रामचंद्र तुम्हाला देतील, यात काहीच शंका नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.